नमस्कार, बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत। मी महेश्वरी गोखले। हातकणंगले तालुक्यातील वाठार इथल्या वाळू तस्करांवर जुजबी कारवाई करणाऱ्या तलाठ्याच्या विरोधात दलित महासंघाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। हातकणंगले तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न अवस्थेत बोंबाबोंब आंदोलन करून आंदोलकांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। हातकणंगले तालुक्यातील वाठार इथल्या सरपंच आणि तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांनी वाठार गाव लॉकडाऊनच्या काळात आपल्या पदाचा गैरफायदा घेत बेकायदेशीरपणे 500 ते 600 ट्रॉली गौण खनिजाची जेसीबीनं उत्खनन करून त्याची परस्पर विक्री केली आहे। संबंधित घटना काही कार्यकर्त्यांनी गाव तलाठी यांच्या निदर्शनाला आणून दिली, मात्र तलाठ्यांनी ही जुजबी कारवाई करून त्याकडे दुर्लक्ष केले। संबंधित ठिकाणी वडगाव पोलिसांनी धाड टाकून जेसीबी आणि इतर साहित्य जप्त केलं, परंतु राजकीय दबाव वाढल्यानं गुन्हा नोंद झाला नाही। त्यामुळे अवैध गौण खनिज उत्खनन करूनही त्यांच्यावर कारवाई करण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, तसंच सरपंच आणि तंटामुक्त अध्यक्ष यांच्यावर कारवाई व्हावी असं निवेदन दलित महासंघाच्या वतीनं तहसीलदार प्रदीप उबाळे यांना देण्यात आलं। यावेळी तहसीलदार कार्यालयासमोर अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे, जिल्हा संघटक अशोक गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब कांबळे, विलास कांबळे उपस्थित होते। उद्योजकांनी भूमिपुत्रांना 100% न्याय द्यावा। स्थानिक तरुण पुण्या मुंबईला पुन्हा नोकरीला जाणार नाहीत, त्यांच्या अनुभवाचा लाभ उद्योजकांनी घ्यावा असं आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय पवार यांनी केलं। कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते। कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक आणि शिवसेना कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। कारखाने सुरू झालेत, मात्र जिल्ह्यातून सुमारे 1 लाख परप्रांतीय मजूर आपल्या गावी गेलेत, त्यामुळे कामगारांची मोठी कमतरता आहे। भूमिपुत्रांच्या मदतीने उद्योजकांनी ही कमतरता भरून काढावी, त्यांना प्रशिक्षण द्यावं असं मत संजय पवार आणि विजय देवणे यांनी व्यक्त केलं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत, उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू, तसंच पोलीस ठाण्याच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। मॅगचे अध्यक्ष गोरख माळी यांनी उद्योजकांच्या अडचणी मांडत मागण्यांचं निवेदन दिलं। माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनीही चर्चेत सहभाग घेतला। बैठकीला उद्योजक संजय पेंडसे, श्रीनिवास कुलकर्णी, मनोहर शर्मा यांच्यासह संभाजी भोकरे, विनोद खोत उपस्थित होते। कुरुंदवाड नगरपालिकेनं आराध्या एंटरप्राइजेस कंपनीचा स्वच्छतेचा ठेका रद्द करावा या मागणीसाठी आरपीआय आणि दलित सेनेच्या वतीनं उपोषण करण्यात आलं। यावेळी कामगारांची हजेरी दाखवून टेंडरपेक्षा जादा रक्कम ठेकेदार सुनील सनबे उचलत असल्याचा आरोप संजय शिंदे, संजय कुरुंदवाडे यांनी केला आहे। याबाबत नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी समिती स्थापन करून कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं। कुरुंदवाड शहराच्या स्वच्छतेचा ठेका पाचगणीच्या आराध्य एंटरप्राइजेस कंपनीला देण्यात आलाय। शहराच्या स्वच्छतेसाठी वर्षाला 1.5 कोटीपर्यंत खर्च येतो। ठेकेदारांकडून सफाई कामगारांची संख्या 70 इतकी ठरलेली असताना प्रत्यक्षात 30 कामगार हजर असतात, मात्र सर्वच कामगारांची हजेरी दाखवून महिन्याला 11,50,000 रुपये उचलले जात असल्याचा आरोप आरपीआयचे संजय शिंदे आणि दलित सेनेचे संजय कुरुंदवाडे यांनी केलाय। याबाबत कुरुंदवाड नगरपालिकेकडे लेखी निवेदन देऊन सुद्धा कारवाई झाली नसल्यानं नगरपालिकेसमोर उपोषण करण्यात आलं। संजय शिंदे आणि संजय कुरुंदवाडे यांनी आराध्य एंटरप्राइजेसचा स्वच्छतेचा ठेका रद्द करावा, कर्मचाऱ्यांना सुविधा देऊन किमान वेतनप्रमाणे पगार द्यावा यासह विविध मागण्या करण्यात आल्या। दरम्यान नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी समिती स्थापन करून ठेकेदारांवर कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं। आंदोलनात आरपीआय तालुका अध्यक्ष जयपाल कांबळे, बसवराज कांबळे यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते। पन्हाळा तालुक्यातील कणेरी इथं अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत होती। 1 बॅरल पाण्यासाठी तब्बल 200 रुपये ग्रामस्थांना खर्च करावे लागत होते। या पार्श्वभूमीवर गावासाठी पेयजल योजना मंजूर झाली। आता पेयजल योजनेचं काम पूर्ण झालंय। आमदार विनय कोरे यांच्या हस्ते या योजनेचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला। पन्हाळा तालुक्यातील कणेरी गावाला अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता। पाण्यासाठी नागरिकांना 2 किलोमीटरची पायपीट करावी लागत होती। 200 रुपये बॅरेलप्रमाणे पाणी विकत घ्यायची वेळ ग्रामस्थांवर आली होती। या पार्श्वभूमीवर आमदार विनय कोरे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर करण्यात आली आहे। तेलवे गावातून 7 किलोमीटर अंतरावरून गावात पाणी आणलंय। योजनेचं काम आता पूर्ण झाल्यानं गावकऱ्यांना पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होणार आहे। दरम्यान आवळे ग्रामपंचायतीनं देखील 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून भैरवनाथ शुद्ध पेयजल योजना उभारली आहे।
या योजनेचा शुभारंभ आमदार कोरे यांच्या हस्ते करण्यात आला. पावसाळ्यामध्ये नदीला येणाऱ्या दूषित पाण्यामुळे होणारे ताप, सर्दी, कावीळ यासारखे आजार टाळण्यासाठी अवघ्या ₹1 1 लिटर पाणी तर ₹5 10 लिटर शुद्ध पिण्याचं पाणी मिळणार असल्यानं ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होतंय. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील, उपसभापती रश्मी कांबळे, बाबूराव खोत, उत्तम धुमाळ, संजय माने, बाजीराव निकम, वर्षा गायकवाड, शहाजी कुदळे, संभाजी पवार उपस्थित होते. कागल तालुका कृषी विभागाच्या वतीनं सिद्धनेरली इथं नुकताच हुमणी कीड नियंत्रण प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला. त्यासाठी प्रकाश सापळा तयार करण्यात आला होता. या सापळ्यामध्ये 800 पेक्षा अधिक भुंगे सापडले. सिद्धनेरली इथं पोपटराव मगदूम यांच्या शेतात हुमणी कीड नियंत्रणाबाबतचं प्रात्यक्षिक देण्यात आलं. त्यासाठी शेतात लहानसं तळं करण्यात आलं होतं. त्यामध्ये प्लॅस्टिकचा कागद अंथरून 30 ते 40 लिटर पाणी ओतलं. पाण्यात 25 मिली कीटकनाशक घालण्यात आलं. त्यावर 60 वॅटचा बल्ब लावण्यात आला. बल्ब सुरू करताच हुमणी किडीचे 800हून अधिक भुंगे या सापळ्यात सापडले. एक भुंगा सुमारे 50 ते 60 अंडी घालतोय. त्यातून हुमणी किडीची उत्पत्ती होते. शेतकऱ्यांनी हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असा प्रयोग करावा असं आवाहन मंडल कृषी अधिकारी राजू मासाळ यांनी केलं. यावेळी कृषी सहाय्यक संजय जाधव, कॉम्रेड शिवाजी मगदूम, सुनील पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. आणखी काही ग्रामीण वार्तांसह भेटूया वार्तापत्राच्या पुढील भागात थोड्याच वेळात. विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साईट संपर्क कागल एसटी स्टँड समोर, नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 95 27 60 84 84. वार्तापत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोरोनाचा विळखा संपूर्ण देशभर पडला आणि लॉकडाऊनमुळे जिल्हाबंदी आणि राज्यबंदी झाली. आता लॉकडाऊनच्या 4थ्या आणि 5व्या सत्रामध्ये शिथिलता आल्यामुळे ई-पास घेऊन आपापल्या गावी परतणाऱ्यांची संख्या वाढली आहे. विशेषतः पुण्या मुंबईसारख्या रेड झोनमधून कोल्हापूरमध्ये हजारोंच्या संख्येनं नागरिक आले. यातील बहुतांश नागरिकांना शाळा महाविद्यालयांमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं. मात्र क्वारंटाईन केलेल्या ठिकाणी मूलभूत सेवा सुविधा नसल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या. या पार्श्वभूमीवर गडिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ आणि जलद्याळ गावामध्ये ग्रामविकास शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परगावातून आलेल्यांचं स्वागत तर केलंच, शिवाय क्वारंटाईन कालावधीमध्ये अतिशय उत्तम दर्जाची सेवा या नागरिकांना दिल्यामुळे पंचक्रोशीतून या उपक्रमाचं कौतुक होतंय. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर परजिल्ह्यातून आणि परराज्यातून हजारोंच्या संख्येनं नागरिक कोल्हापूर जिल्ह्यात आले. त्यामध्ये गडिंग्लज तालुक्यातील नागरिकांचाही समावेश होता. तालुक्यातील हेब्याळ जलद्याळ गावचे तरुण उदरनिर्वाहासाठी पुण्या मुंबईमध्ये आहेत. हे तरुण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराच्या ओढीनं गावाकडे परतले. जिल्ह्यात आलेल्या तरुणांना इतर गावांमध्ये फारशी चांगली वागणूक मिळाली नाही. गावातील शाळा महाविद्यालयांमध्ये क्वारंटाईन झाल्यानंतरही त्यांना रोजच्या गरजांच्यासाठी संघर्ष करावा लागला. मात्र हेब्बाळ जलद्याळ शाळा संचालकांनी याबाबत आदर्शवत असा उपक्रम राबवला. गावच्या मातीतलेच हे तरुण परत गावात येत असल्यानं त्यांचा योग्य मान सन्मान राखला गेला पाहिजे ही मानसिकता निर्माण करून ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, दक्षता कमिटी अशा सर्वांना एकत्र केलं आणि पुण्या मुंबईवरून आलेल्या शेकडो हेब्बाळ जलद्याळच्या तरुणांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं. न्यू इंग्लिश स्कूल आणि भावेश्वर ज्युनियर कॉलेजच्या इमारतीमध्ये त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं. क्वारंटाईन काळामध्ये ग्रामविकास शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन संचालक मंडळ, शिक्षक आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तरुणांना दररोज सकाळी विविध प्रकारचा नाश्ता, स्वादिष्ट जेवण, मास्क, सॅनिटायझर आणि जीवनावश्यक वस्तू पुरवून कुटुंबापेक्षाही उत्तम प्रकारे त्यांची सेवा केली. त्यामुळं या तरुणांचीही शाळेप्रती असलेली आत्मीयता आणि जिव्हाळा वाढायला लागला.
शिवाय शाळा संचालकांनी मनात आणलं तर एखादी प्रक्रिया किती उत्तमरित्या आणि दर्जेदार पद्धतीनं पार पडली जाऊ शकते याचं उदाहरणही या निमित्तानं ग्रामविकास शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घालून दिलंय, यात शंका नाही. शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागात रताळी लावणीला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 50% शेतकऱ्यांनी रताळी लावणीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे यावर्षी रताळी उत्पादनात मोठी घट होणार आहे. शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागात आणि डोंगर कपारीत वास्तव्य करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात रताळीचं नगदी पीक घेतात. 3 महिन्यात येणारं रताळी पीक कमी खर्चात जादा उत्पन्न मिळवून देणारं असतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुणे इथल्या बाजारपेठा पूर्ण क्षमतेनं सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे यावर्षी 50% शेतकऱ्यांनी रताळी पिकाकडे पाठ फिरवली आहे. रताळी लावणीला पोषक पाऊस सध्या पडत असल्यामुळं रताळी लावणीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. पेरीड, कडवे, अमेणी, करंगळे, आळतूर, निनाईपरळे, शिरगाव, पुसाळे, शाहूवाडी, चनवाड गावात मोठ्या प्रमाणात रताळीची लावण केली जाते. शेतकरी आपल्या कुटुंबासह रताळीचं वेल लावण्यात गुंतलाय. पावसानं चांगली साथ दिल्यानं शेतकरी पेरणीत गुंतलाय. धुळवाफ भाताची मशागत सुरू आहे. तालुक्याच्या सर्वच भागात समाधानकारक पाऊस पडतोय. मलकापूरच्या उपनगराध्यक्षपदी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य आणि नगरसेवक प्रवीण उर्फ राजू प्रभावळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमोल केसरकर होते. मलकापूर नगरपालिकेवर जनसुराज्य भाजप दलित महासंघ आघाडीची सत्ता आहे. उपनगराध्यक्ष या पदावर प्रत्येक नगरसेवकाला संधी मिळावी यासाठी 1 वर्ष उपनगराध्यक्षपद दिलं जातं. आघाडीत ठरल्याप्रमाणे उपनगराध्यक्षा सोनिया शेंडे यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर उपनगराध्यक्ष पदासाठी राजू प्रभावळकर यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष अमोल केसरकर, माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, सोनिया शेंडे, भारत गांधी, बाबासाहेब पाटील, सुहास पाटील, माया पाटील, विकास देशमाने, अश्विनी लोखंडे, मुख्याधिकारी शीला पाटील यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील पणोरे गावचं सरपंचपद गेल्या 6 महिन्यापासून तर उपसरपंचपद 1 महिन्यापासून रिक्त आहे. त्यामुळं ग्रामपंचायतीच्या कारभाराला कोणीच वाली उरलेला नाही. गावची विकास कामं आणि शासनाच्या योजना ठप्प झाल्यानं ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होतीये. पन्हाळा तालुक्यातील धामणी खोऱ्यातील पणोरे ग्रामपंचायतीची निवडणूक 2017 साली झाली होती. त्यामध्ये लता ज्ञानदेव पाटील या थेट सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. गावातील 2 गटातील राजकीय समझोत्यानुसार त्यांनी जानेवारी 2020 मध्ये राजीनामा दिलाय. त्यानंतर जून महिना आला तरीही हे पद रिक्त आहे. सरपंच लता पाटील आणि उपसरपंच शिवाजी बळीप यांनी राजीनामा दिल्यामुळं ग्रामपंचायत आणि कोरोना कमिटीमध्ये कोणीही जबाबदार व्यक्ती नाही. त्यामुळं ग्रामपंचायतीचा कारभार राम भरोसे सुरू आहे. गावचा कारभार सुरळीत चालण्यासाठी सरपंच आणि उपसरपंच पदं प्रशासनाकडून भरावीत अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे. गगनबावडा कोल्हापूर राज्यमार्गावर मांडुकली गावाजवळ रस्त्याच्या मध्यभागी पाण्याचा विसर्ग मोजण्यासाठी सरिता मापन केंद्र आहे. हे मापन केंद्र धोकादायक स्थितीत असल्यानं या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. गगनबावडा तालुक्यातील मांडुकली गावाजवळ नदीच्या शेजारी जलविज्ञान प्रकल्पाचं सरिता मापन केंद्र आहे. या सरिता मापन केंद्रापासून थोड्याच अंतरावर कुंभी नदीपात्रातून प्रवाहित होणाऱ्या पाण्याचा विसर्ग आणि प्रवाहाची गती मोजण्यासाठी रोपवे उभारण्यात आलाय. या रोपवेच्या सहाय्यानं जलविज्ञान प्रकल्प उपविभागाकडून कुंभी नदीपात्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा विसर्ग मोजण्याची व्यवस्था लखमापूर इथं आहे. दरम्यान मांडुकली गावालगतच्या सरिता मापन केंद्राच्या रोपवेचा वापर होत नसल्यानं त्याची दुरावस्था झाली आहे. केंद्रातील दोरीचा पाळणा रस्त्यावर लटकत असून रस्त्याच्या मध्यभागी असणारा हा रोपवे धोकादायक बनलाय. पावसाळ्यामध्ये गगनबावडा तालुक्यात प्रत्येक वर्षी वादळी वारा आणि प्रचंड पर्जन्यवृष्टी होते. त्यामुळे गंजलेल्या दोरावर लटकणारा हा पाळणा मोठी वर्दळ असणाऱ्या राज्यमार्गावर कोसळून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. भविष्यात मोठा अनर्थ होण्यापूर्वी संबंधित विभागानं रोपवे काढावा अशी मागणी वाहनधारकांमधून केली जातीये. आणखी काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या पुढील भागात थोड्याच वेळात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते.
वार्तापत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत. पन्हाळा तालुक्यातील कळे इथं एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर कळे बाजारपेठ परिसर सील करण्यात आला होता. 3 आठवड्यानंतर प्रशासनानं परिसरातील निर्बंध हटवल्यानं कळे बाजारपेठ पूर्ववत गजबजली. कंटेनमेंट झोन शिथिल झाल्यानंतर नागरिकांची खरेदीसाठी गर्दी कळे बाजारपेठेत दिसू लागली आहे. पन्हाळा तालुक्यातील कळे बाजारपेठ पश्चिम भागातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कळे इथं कंटेनमेंट झोन शिथिल झाल्यानंतर तब्बल 3 आठवड्यानंतर सर्व दुकानं पूर्ववत सुरू झाली. त्यामुळे पावसाच्या तोंडावर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. कळे इथं जिल्ह्याबाहेरील आलेल्या एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कळे गाव कंटेनमेंट झोनमध्ये गेलं होतं. त्यानुसार बाजारपेठेतील अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवांसह सर्व दुकानं बंद करण्यात आली होती. कळे गावामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी मुख्य रस्त्यावरील दस्तुरी चौकात नाकाबंदी करून सर्वांना प्रवेश बंद केला होता. पण नुकताच संबंधिताचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आणि त्यानंतर नवीन रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळं पन्हाळा प्रांताधिकाऱ्यांनी कंटेनमेंट झोन मागं घेतला. त्यानुसार तब्बल 3 आठवड्यापासून बंद असलेली कळे बाजारपेठ नागरिकांनी पुन्हा एकदा गजबजली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1035 ग्रामपंचायती असून एकट्या पन्हाळा तालुक्यामध्ये 111 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी 2020च्या मे आणि ऑगस्ट महिन्यात एकूण 41 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपतोय. कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासन या पंचायतींवर प्रशासक आणू पाहतंय. पण प्रशासक म्हणून सरपंचांचीच निवड करावी अशी मागणी सरपंच परिषदेनं केली आहे. या बाबतीमध्ये जाखले गावचे सरपंच सागर माने यांनी पत्रकार परिषदेद्वारे ही माहिती दिली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक आयोग ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे. पण तोपर्यंत कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकाऱ्यांना प्रशासक नेमण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. पण पन्हाळा तालुक्याचा विचार करता 41 ग्रामपंचायतींसाठी 2 विस्तार अधिकारी उपलब्ध होतील. त्यांना इतक्या ग्रामपंचायतींवर एकाच वेळी काम करणं कठीण होईल. गावचे सरपंच हे अनुभवी असल्यानं त्यांनाच प्रशासक म्हणून नेमावं अशी मागणी सरपंच परिषदेनं केल्याचं जाखले गावचे सरपंच सागर माने यांनी सांगितलं. ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्रामार्फत डेटा ऑपरेटर नेमले आहेत. त्यांना प्रतिमाहा 12,000 मानधन दिलं जातंय. मात्र प्रत्यक्षात ऑपरेटरला कंपनीकडून 6,000 रुपये देऊन उर्वरित 6,000 रुपये कंपनीच्या खिशात जातात. त्यामुळं डेटा ऑपरेटरची नियुक्ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी सचिन पाटील, कुबेर माने, अशोक माने उपस्थित होते. चिखलामुळे खराब झालेल्या रस्त्यात मुरमाऐवजी कचरा टाकल्यानं इचलकरंजीतील पी.बा. पाटील मळ्यातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. टाकलेला कचरा काढून मुरुम टाकण्याचं आश्वासन नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. दरम्यान या आंदोलनामुळे इचलकरंजी टाकवडे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. इचलकरंजीतील पी.बा. पाटील मळ्यामध्ये ड्रेनेजचं काम पूर्ण झाल्यावर रस्ता मुरुमीकरण करणं आवश्यक होतं. रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू असल्यानं पावसाळ्यापूर्वी रस्ता मुरुमीकरणाची मागणी होत होती. मात्र नगरपालिकेनं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं पावसामुळे भागामध्ये दलदल निर्माण झाली आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी 2 दिवसांपूर्वी नगरपालिकेसमोर निदर्शनं करून प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं. त्यानंतर ही दलदल कमी करण्यासाठी मुरुम टाकण्याऐवजी परिसरातील डेपोवरील कचरा आणून टाकल्यानंतर भागामध्ये दुर्गंधी पसरली. तसंच आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी कचरा काढून मुरुम टाकावा या मागणीसाठी इचलकरंजी टाकवडे मार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. नगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी येऊन रस्त्यात टाकलेला कचरा काढून मुरुम टाकण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. शाहूवाडी तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला जाणार आहे. 60 हेक्टरवर 1,40,000 रोपांची लागवड करण्यात येणार असून तालुक्यातील ग्रामपंचायतींना प्रत्येकी 755 प्रमाणे झाडांचं वाटप केलं जाणार आहे अशी माहिती अतिरिक्त लागवड अधिकारी M.A. जासूद यांनी दिली. पावसाळा सुरू झाला की प्रत्येक वर्षी सामाजिक वनीकरणाच्या वतीनं तालुक्यातील विविध गावात वृक्ष लागवड केली जाते. चालू वर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शासनानं वृक्ष लागवड आणि नवीन रोप वाटिकेसाठी निधी दिलेला नाही. त्यामुळे मागील वर्षी ज्या गावातील जंगलाशेजारी वृक्ष लागवड केली होती त्या परिसरातील मृत झालेल्या झाडांच्या जागेवर वृक्ष लागवड केली जाणार आहे. शिरगाव, शित्तूर, वारुण, येळवणजुगाई, पुराळे परिसरात वनविभागाच्या वतीनं 450 हेक्टरवर 70,000 वृक्षांची लागवड केली जाणार आहे.
तर आंबर्डे, पेरीड, रेठरे, कडवे, शित्तूर, वारुण, पळसवडे, शिराळे या गावातील सामाजिक वनीकरणाच्या जमिनीतील 450 हेक्टरवर 70,000 अशा एकूण 1,40,000 वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला 755 वृक्ष देण्यात येणार आहेत. दोन्ही विभागांना रोपवनात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. याबरोबरच हे वार्तापत्र संपलं. नमस्कार.